क्रिकेटमध्ये हा फटका मी म्हणेल निश्चित प्रभावित आहे, प्रभावित करणारा आहे. मात्र त्या फटक्यासाठी तुमच्याकडे टायमिंग टेम्परामेंटची गरज आहे आणि त्या फटक्याचा तितकासा अभ्यास तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आणि तो तुम्ही सरावातूनच चांगल्या प्रकारे साध्य करू शकता. इथे आपण बघितलं की त्यानं प्रयत्न केला, बॅटवरती आला नाही चेंडू. तसा लाईनमध्ये होता खरं तर तुम्हाला चांगला फटका निर्माण होऊ शकला असता. व्हाईट बॉल, मुख्य पंच गणेश गायकवाड सरांचा इशारा आलाय. दोन पंच देखील मैदानावरती आपण बघतोय. चांगलं काम त्यांचं सुरू आहे. मुख्य पंच गणेश गायकवाड सर असतील, स्क्वेअर लेग पंच स्वप्नील भैया काकडे सर असतील आणि खूप चांगलं काम त्यांचं मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय. दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आज तुम्हाला घर बसल्या सुद्धा तुम्ही स्पर्धा पाहू शकता. पीटीसी लाईव्ह आमचे जयवंत दादा कोलते आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम इथे निश्चित काम करते. इकडे मुख्य कॅमेरा पर्सन आमचे कौशल्य, तर अजून दुसरे कॅमेरे पर्सन अनिल. ही चांगली टीम खरं तर आपण पाहतोय, लाईव्ह टीम या स्पर्धेमध्ये कामकाज पाहत आहे. याआधी त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता पहिल्या मॅचमध्ये. ते आमचे सहयोगी समालोचक, तुमच्याच तालुक्यातला आवाज आहे, अमर यादव सर आमच्या समेत होते आणि त्यांचा देखील आवाज तुम्हाला इथून पुढच्या 4-5 दिवसांमध्ये ऐकायला मिळणार आहे. षटक संपलं गेलंय. दुसऱ्या क्रमांकाचं निखिल फडतरेची नियंत्रित गोलंदाजी आपण बघितली आणि धावफलक जर बघितला तर 16 धावा धावफलकावरती आपल्याला इथे. क्रमांक तिसरं सुरू होईल. अभिषेक पाटणकर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळेल. आपण चर्चा याआधी करत होतो की जो स्विचिटचा फटका खेळायचा प्रयत्न 2 वेळा आपल्याला मैदानावरती बघायला मिळाला आणि दोनही वेळे तो अपयशी झालेला आहे हे आपल्याला निश्चित बघायला मिळालं. उंच आकाशामध्ये चेंडू, शतरक्षक डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, जेल टिपला आणि फलंदाज इथे बाद. तर आणखी एक मोठा धक्का बसलाय सोमेश्वर शेंडकर वाडी संघाला आपण पाहतोय. आणखी एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्या सरासरी जर टिकून ठेवली असती तुम्ही तर निश्चित एक चांगली परिस्थिती सुद्धा तुम्हाला मैदानावरती बघायला मिळाली असते. मात्र क्रिकेटचा खेळ असा आहे की कधी बऱ्याच वेळा आपण पाहतो परिस्थिती बदलत जाते. कधी कधी चांगली सुरुवात होते, शेवट मात्र अतिशय दयनीय आणि खराब होतो. कधी कधी सुरुवात खराब होते आणि शेवट चांगला होतो. हे क्रिकेटमध्ये सातत्यानं आम्हाला कायम बघायला मिळत असतं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. बाहू बाहू मैदानावरती बाहू ढोणे न्यू बॅटर आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. नावाप्रमाणे कामगिरी बाहूला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे, कारण संघ थोडा चाचपडतो, अडचणीत आहे. पहिला चेंडू होता, फुल टॉस होता खरं तर, मात्र त्याला ट्रोल करता आलं नाही. जमीनला समांतर गेला चेंडू. शतरक्षक सनी मिसाळ आपण पाहतो सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर असं शतरक्षण. सासवड रॉयल संघाची बांधणी सुद्धा खूप चांगली आहे आणि एक चांगले खेळाडू घेऊन आपण पाहतोय संघ बनवलाय त्यांनी आणि निश्चित या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजानं सुद्धा मैदानावरती साकारलेली आहे. पायाचा वेध घेतला होता, बघायचे पंचांकडून सिग्नलची वाट आम्ही बघत होतो. लेग बाईज त्यांनी कळवलेला आहे आणि एक अवंतर स्वरूपाची दावे करदरी बाईज, लेग बाईज आणि ओव्हरथ्रोच्या दावा करदऱ्या कायम एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. अक्रॉस दी बॅट आवाज आला थोडासा, मात्र बघूयात तरी देखील काय निर्णय येणार आहे. मला वाटतं बॅट थोडीशी खाली सिमेंट विकेटवरती लागलेली आहे आणि पायाचा वेध घेऊन चेंडू आपण बघितलं तिकडे शतरक्षकाकडे पोहोचला. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचलाय. काय करायचंय? बॉल का? चार झाले, 4. 2 चेंडू बाकी आहेत अजून षटकामधले. तर धावफलक दाखवतो 19 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. थोडासा पायात टाकायचा प्रयत्न होता गोलंदाज अभिषेक पाटणकर कडून. हो, संधी आहे आणि बघायचंय तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे मागणी केलेली आहे. धावबासाठी मागणी फलंदाज घरट्यामध्ये सुखरूप आहे की नाही बघायचंय आपल्याला. तर बघूयात निर्णय पेंडिंग असेल पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. फलंदाज घरट्यामध्ये सुखरूप आहे की नाही बघायचं आपल्याला आणि निश्चित टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं. 2 कॅमेरे त्यामुळे टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, ते आपण निश्चित पाहू शकतो की
त्याचा वापरही आपल्याला करता आला पाहिजे. जग खूप बदललेलं आहे आणि बदललेल्या जगानुसार आपण पाहतो जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे येते त्याचा वापरही आपल्याला करता आला पाहिजे. नॉट आऊट तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय. फलंदाज सुखरूप पोहोचलाय गरठ्यामध्ये. दोन मिळाल्यात ना, 2 धावा इथे मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक मात्र 19 वरून पुढे 21 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. 4 षटक म्हटले की प्रत्येक षटकात तुम्हाला आक्रमण करणं फार गरजेचं होतं. मात्र मी म्हणेल पाहिजे तसं आक्रमण झालं नाही. एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. लोअर फुल टॉस, शतरक्षक सनी मिसाळ, चेंडू खाली आलाय, झेल टिपला आणि फलंदाज मात्र इथे होईल बाद. आणखी एक मोठा धक्का बसला इथे सोमेश्वर शेंडकरवाडी संघाला. तर बघायचंय नवीन फलंदाज कोण असेल मैदानावरती. स्वप्नील कुंभार आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. स्वप्नवत कामगिरी करण्यासाठी स्वप्नील मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेला आहे. आणि शेवटचं षटक मैदानावरती यानंतर आपल्याला बघायचंय. शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न प्रत्येकाचा असेल की आता मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायची, मोठी धावसंख्या उभी करायची आणि स्लॉग ओव्हरमध्ये, डेड ओव्हरमध्ये आपण बघूयात स्वप्नील कशा प्रकारे कामगिरी करेल. दुसऱ्या बाजूला भाऊ ढोणे जो आपल्याला खरं तर बघायला मिळतोय. तर शेवटचं आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रीतम आप्पा जगताप. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल आपल्याला. 45 क्रमांकाची जर्सी परिधान केली आज प्रीतम आप्पानं आणि बघायचंय कशा प्रकारे कामगिरी शेवटच्या षटकामध्ये होणार आहे. 18 चेंडूमध्ये 21 झाल्यात. तर शेवटच्या चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये बघायचं किती धावा अजून इथून पुढे धावफलकाला जोडल्या जाणार आहेत. बराचसा शपल 3 स्टंप सोडले होते. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं घरट सोडलेले, मात्र धाव इथे मिळाली नाही. निश्चित निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी प्रीतम जगतापची मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवरती आपल्याला बघायला मिळालेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर टाकायचा प्रयत्न, थोडासा इन्साइड आउट खेळलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो तैनात. ते फेक चुकीच्या दिशेला आहे. खरं तरी जर ही फेक गोलंदाजाकडे आली असती तर तुम्हाला विकेट मिळाली असती. यानंतर होणारा सामना आहे त्या सामन्याचा नाणेफेक आपण करू. एक शॉट आहे का? यस. वाघळवाडी संघाचे संघनायक आणि कामथडी संघाचे संघनायक. चला दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. कामथडी हा एक शॉट घेतली ना. कामथडी संघाचे संघनायक आहेत का इथे? आणि अजून कोणी? वाघळवाडी. हा धावफलकावरती 22 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 आणि अंतिमचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर जो चेंडू तुम्ही पॉइंटला चांगल्या प्रकारे खेळू शकला असता तो तुम्ही ओढून मारायचा प्रयत्न केला, त्याला मिड विकेटला खेळायचा प्रयत्न केला, मात्र कनेक्शन पाहिजे तसं जुळवता आलं नाही तुम्हाला. का ते टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला जिकडे चेंडू आहे तिकडेच फटका येणं फार गरजेचं आहे. आपण बघितलंय या आधीचा चेंडू जर आपण बघितला अगदी ऑफसाईड पिचिंग टाकायचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न, मात्र बॅटवरती येत नाही चेंडू. निर्धाव चेंडू मैदानावरती बघायला मिळतोय. धावफलक आहे 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तर शेवटच्या षटकातले अंतिमचे 2 चेंडू आहेत. बऱ्याच वेळ झालं दृष्टीपटलावरती क्रिकेट रसिकांच्या देखील मोठा फटका अद्यापही पडलेला नाहीये. हो मंकडिंगचा प्रयत्न आणि यास फलंदाज बाद. उंच आकाशामध्ये निखिल फडतरे. ओहो खर तर झेल सुटला, मात्र पाठीमागे बॅकअप होता. संधी त्यालाही होती झेल घेण्याची, मात्र
निसटलाय तो जाईल. आलेत का संगणक कामथडी आणि टॉस करून घ्या तुम्ही, कारण थोडीशी घाई करणं सुद्धा महत्वाचं राहील आपल्यासाठी, गरजेचं आहे ते. कारण वातावरणात थोडासा बदल झालाय, पाऊस कोणत्याही क्षणी येऊ शकतो. पंजाबराव डकांनी सांगितलेलं आहे की खरं तर ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे पावसाची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. याचबरोबर इनिंग संपली. पहिली इनिंग आपण बघितली जिथे बनवल्यात 26 बनवल्यात आणि 27 धावींचा पाठलाग करायचा आहे सासवड रॉयल संघाला. तर चला क्षेत्ररक्षणासाठी शेंडकरवाडी, सोमेश्वर शेंडकरवाडी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानावरती सजून घ्या आणि 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत सासवड रॉयल संघाने. तर तिकडे नाणेफेक देखील आपण करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेक झालाय आणि टॉस कुणी जिंकला? टीमची नावं इथे देऊन जा. आणि वाघळवाडी संघनायकानं टॉस जिंकलाय. काय निर्णय घेतला? क्षेत्ररक्षण करू असा निर्णय त्यांनी घेतलाय आणि कामथडी संघाला मात्र फलंदाजीसाठी निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे. दोडई संघ नायक आणि सगळे खेळाडू तयारीत राहा, म्हणजे पुढची मॅच आपण लगेच मैदानावरती सुरू करू. 27 धावेंचा पाठलाग 26 झालेले आहेत. 24 चेंडू आणि 27 धावेंचा पाठलाग कसा होणार आहे बघायचं आपल्याला मैदानावरती. त्यासाठी दुसरी इनिंग आता काही क्षणात मैदानावरती सुरू होईल. चला सलामीवीर चला. क्षेत्ररक्षक आलेत आतमध्ये आणि सलामीची जोडी सासवड रॉयल संघाला देखील विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चोवीस चेंडू आणि 27 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ओम हिवरकर आणि शुभम वायदंड ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल होते आणि पहिल्याच चेंडूवरती डीप फाईन लेग मध्ये मिळाल्या 4 धावा. 4 धावींनी आपण पाहतो श्री गणेशा धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. खरं तर एक कमी धावसंख्येचा सामना आहे आणि कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये खरं तर गोलंदाजांना कामगिरी करावी लागणार आहे. आता जर धावा अडवायच्या असतील तर निश्चित कामगिरी
मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्यानं करावे लागणार. व्हाईट बॉल थोडीशी दिशा या चेंडूची भरकटलेली आहे. खरं तर उजव्या स्टंपच्या खूप बाहेर होता हा चेंडू. एक बोनस रुपये धाव आपण पाहतो, धावफलकाला जोडली जाणार. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 5 धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस हलक्या हातानं पॉइंटला शरीरावरती येणारा चेंडू थोडासा बाजूला केलाय. एक सिंगल जिथे प्राप्त होते, एका धावेच्या मदतीनं पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला आणि एक मोठा आत्मविश्वास खरं तर इथे जागृत झाला फलंदाजामध्ये. तोच आत्मविश्वास पुन्हा सातत्यानं पुढे फलंदाजीमधून आपल्याला बघायला मिळणार. ज्या ज्या धावा येणार आहेत, मोठे फटके आल्यानंतर आपण बघतो की खेळाडूंचं मनोबल, आत्मविश्वास वाढला जातो. पुन्हा दिशा थोडीशी भरकटलेली आहे. ऑफ साईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न आहे खरं तर गोलंदाजाचा, मात्र तो सातत्यानं थोडा भरकटतोय. अचूक लाईन त्याला सापडत नाही. खरं तर लेंथ बॉल होता, मात्र थोडीशी दिशा ही भरकटली होती. व्हाईट बॉल आणि एक अवंतर धावेनं धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचलाय. हो, काय कमालीचा फटका इथे आपण पाहतो. शुभम वायदंडेच्या बॅटमधून चेंडू सरळ गगनाला गवस निघालणारा षटकार. स्विच हिटचा कमाल धमाल करून टाकणारा षटकार इथे आपण बघितला आणि 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली. 13 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं, जिथे प्रयत्न केले तिथे मात्र मोठाले फटके आले नाहीत स्विच हिटचा फटका खेळताना. आणि इथे आपण बघितलं की शुभम वायदंडे तो सातत्यानं सराव करतो आणि सरावातून आपण बघितलं त्याने निश्चित एक चांगला फटका, फुल टॉस चेंडू, पॉवर प्लेचा फायदा उठवला आणि सरळ जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. या चौकार. तर बघायचं इथे तिसऱ्या पंचांकडे निश्चित मागणी इथे केलेली आहे. चेंडू बीमर आहे की नाही हे बघायचं आपल्याला. फलंदाजाच्या कमरेच्या वरती तो चेंडू होता असं पंचांना जाणवलंय आणि त्यांनी त्यामुळेच तिसऱ्या पंचांकडे ओढ घेतलेली आहे, मागणी केलेली आहे खरं तर तिसऱ्या पंचांकडे. बघूयात स्वतःच ते पुन्हा बघतायत तिथे कशा प्रकारे निर्णय त्यांच्याकडून येतोय. 4 तर आलेले आहेत, मात्र जर नो आला तर एक बोनस मिळेल. पुढे चेंडू फ्री देखील आहे, त्यामुळे बघूयात काय घडणार आहे. मैदानाच्या आतमध्ये देखील फार गरजेचं आहे. यस आणि तिसऱ्या पंचांकडून निर्णय नो बॉल्स. नो बॉल आणि चौकार. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, चेंडू आहे फ्री हिट. एक संधी आहे, खरं तर संधी प्रत्येकाला मिळते. योग्य वेळी ज्याला संधी ओळखता आली त्यालाच त्या संधीचा फायदा होतो. बॅटची लिडिंग एज आहे, मात्र कुठलाही आनंद साजरा केला नाही. क्षेत्ररक्षकांना माहित होतं या चेंडूवरती फक्त धावा अडवायच्यात आपल्याला आणि मिळेल कुठलीच धाव फ्री हिटच्या चेंडूवरती आली नाही. त्यामध्ये एक जीवनदान सुद्धा असेल आता हे, कारण चेंडू फ्री हिट होता म्हणून शुभम वायदंडे मैदानावरती पुन्हा बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतो. नाहीतर या चेंडूवरती आपण बघितलं खरं तर पुन्हा स्विच हिटचा फटका. एक 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 हातामध्ये 1 हँडेड झेल टिपला. काय सुंदर कॅच आपण बघतो तिथे क्षेत्ररक्षकाकडून. एका हातानं झेल टिपला आणि शुभम वायदंडेचा खेळ मात्र इथे संपला गेलाय. पहिला धक्का मैदानावरती सासवड रॉयल संघाला बसेल तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. प्रीतम अप्पा जगताप नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल आपल्याला. अजूनही पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर धावफलक किती आहे?
18 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 27 धाब्यांचा पाठलाग आहे, त्यामध्ये आतापर्यंत 18 झालेले आहेत आणि अजून पुढे 9 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उंचावून खेळलेला फटका होता, लांबी मिळाली नाही खरं तर, आणि क्षेत्ररक्षक देखील बराचसा दूर होता सीमारेषेवर. एक धाव मात्र तिथे मिळणार आहे आणि याचबरोबर षटक देखील संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती 19 धावा आहेत. 19 हा अंक आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर आठवते आपल्याला माझ्या राजांची जयंती, जी 19 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरामध्ये साजरी होताना आपल्याला बघायला मिळते. सोन्याचा सोनेरी दिवस उगवला 19 फेब्रुवारी, शोभाराजे जन्माला आले. गड होता शिवनेरी, सत्यात उतरलं स्वराज्याचं स्वप्न सोनेरी. वैवर्ष होतं 16, घेतली शपथ रायरेश्वरी. पावन झाला जागर मांडला, महाराष्ट्र माझा मराठमोळ्या प्राणपणाने लढला. इथे शिवबांचा प्रत्येक मावळा माझ्या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला. खरं तर ही माती पुरंदराची माती आहे आणि या मातीला सुद्धा आपण पाहतो लढण्याचा इतिहास प्रचंड मोठा आहे. अनेकांचं बलिदान, अनेकांनी आपलं स्वतःचं बलिदान या मातीसाठी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या बलिदानातून, त्यांच्या रक्तानं ही माती पावन झालेली आहे. अशी पुरंदरची माती खरं तर, कारण स्वराज्यातली पहिली लढाई या पुरंदर तालुक्यामध्येच होताना आपल्याला बघायला मिळाली. स्वराज्यातली पहिली लढाई बेलसर गावात झाली आणि ते बेलसर गाव देखील आपल्याला अगदी जेजुरीच्या पुढे बघायला मिळतं. म्हणजे इतिहास मोठा. तर जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर किल्ला सुद्धा आपल्याला इथून दिसतो. धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती पाहू शकता 20 धावा धावफलकावरती आहे. स्क्वेअर कट, सुरेख फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही तिकडे, सरळ पोहोचलाय चेंडू सीमा पार, सनसणीत चौकार, 4 रन. चौकार येतोय, चौकाराबरोबर धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आहेत 24 धावा धावफलकावरती बघायला मिळतील. तर अजून 3 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. त्यामध्ये एक अतिरिक्त मिळाली. खरं तर आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत. मराठीत एक म्हणे बघा, आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यात उसना मागतो शेजारी. म्हणजे तुमच्याकडे आधीच धावा कमी आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाला अशा धावा मिळाल्यानंतर आपण पाहतो की तुमच्याकडे धावा शिल्लक राहणार नाहीत, त्या तुम्ही एक्स्ट्रा स्वरूपात खर्च करतायत. मात्र पुढचा चेंडू आपण बघितलं, पुन्हा कमबॅक करत टाकलाय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. मात्र सासवड रॉयल संघानं सामन्यावर पकड बनवलेली आहे. मोठा फटका खेळायचा होता, खरं तर फटका फसला आणि फाईन लेग मध्ये झेल टिपला जाईल. आणखी एक विकेटचं पतन, सलामीची जोडी माघारी पोहोचली. ओम बाद होईल. तर बघूयात आता नवीन फलंदाज कोण मैदानावरती दाखल होईल. नवीन फलंदाज मैदानावरती निखिल फडतरे इथे दाखल होईल. प्रीतमाप्पा जगताप, निखिल फडतर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. थोडासा शफल आहे, मात्र चेंडूच्या लाईन मध्ये येता आलं नाही आणि बघितलं तिथे निर्धाव चेंडू मैदानात बघायला मिळतो. षटक देखील संपले. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 25 धावा. तर अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला घाई करा थोडीशी, थोडं स्पीडअप करा. तर यानंतर दोन्ही संघ तयारीत राहायचंय. कामथडी आणि वाघळवाडी या 2 टीम मध्ये पुढची मॅच आहे. टॉस जिंकत मला वाटतं क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे वाघळवाडी संघानं, त्यामुळे त्यांना विनंती असेल आपण तयारीत राहा. जशी मॅच संपेल तसं आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती दाखल व्हायचं आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी असेल भाऊ डोनेवरती.
तर बघायचं इथे मात्र 12 चेंडू अजून शिल्लक आहे सामन्यातले. 2 धावेंची आवश्यकता आहे सासवड संघाला. आधीच दाखवलंय खरं तर स्विच हिटचा फटका, स्विच हिट नाही हा रिव्हर्स स्वीपचा फटका आहे आणि सरळ जाईल चेंडू सीमा पार. 4 मिळाल्यात, याचबरोबर सामना देखील संपला गेला आणि सामना जिंकलाय सासवड रॉयल संघ. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचा आम्ही खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. तर पराभूत होणारा संघ देखील आपण पाहतोय खूप चांगली लढत त्यांनी मैदानावरती दिली, चांगली फाईट दिली. त्यांचं देखील आम्ही इथे कौतुक करतो. मात्र हरलं की आणि मैदानावरती जे चेंडू होते जुने ते चेंडू द्या पंचांकडे जमा करा. सासवड संघ तिकडे आलेला चेंडू द्या जमा करा पंचांकडे. दोनही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू प्लीज इकडे समालोचन कक्षाकडे पाठवा. त्याला विनंती असेल आपल्या